नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन। बेलवडे येथे कृषी दिन उत्साहात साजरा। हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी पेन पंचायत समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवडे येथील हनुमान मंदिर प्रांगणात कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय डंगर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, सभापती बाळाराम पाटील, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, मेघना पाटील, अस्मिता पाटील, सुशांत खाकर, सरपंच हरेश पाटील, उपसरपंच अश्विनी पाटील, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन पाटील यांनी केले। यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम करण्याचे आवाहन केले। शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात कृषी विभागाने विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज भरण्याची सुविधा, मोफत बियाणे वाटप तसेच वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले। तसेच कृषी माहिती पुस्तिका 2026-27 चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। भात पीक स्पर्धा 2025-26 अंतर्गत 4 सूत्री पद्धतीने भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। यामध्ये पंढरीनाथ जठार, गागोदे, रोहिदास पाटील अंतोरे, केशव खताळ वरवणे आणि महादेव सुतक आधारणे या शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। उपसभापती संजय डंगर यांनी स्वतःच्या निधीतून तयार केलेल्या भाजीपाला बियाणे मिनी किटचे उपस्थित शेतकऱ्यांना वाटप केले। शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला बेलवडे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विनायक पाटील, पेन। आज 1 जुलै हा महाराष्ट्र राज्य कृषी दिन आहे आणि स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री की ज्या हरित क्रांतीचे प्रणेते होते आणि यांच्या या जन्मदिनी आज महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शेतकऱ्यांसाठी असणारा कृषी दिन साजरा होतोय। खऱ्या अर्थाने जर हा महाराष्ट्रातील शेतकरी जर समृद्ध झाला तर या कृषी दिनाला महत्व आहे। म्हणून पेन पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून आज कृषी दिनी बेलवडा येथे मोठं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं की ज्यामध्ये विविध योजनांचं शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळावा त्याचं मार्गदर्शन झालं। केवळ लाभच नाही तर इथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्षपणे योजनांचे फॉर्म भरून आम्ही त्यांना योजना त्यांच्या घरपोच करणार आहोत। कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी वाचला तर संपूर्ण जग हा श्रीमंत होईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या या कष्टाळू जीवनासाठी सर्वांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत की शेतकऱ्यांच्या हितासाठी जेवढं काही करणं शक्य आहे तेवढं आम्ही शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचून, त्यांच्या शेतापर्यंत पोहोचून त्यांना योजना आणि विविध उपक्रमांचा लाभ देऊ। आज कृषी दिनी जर पाहायला गेलं तर इथे शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटप, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना योजनेचा लाभ देणं, यासोबतच वृक्ष लागवड अशा विविध योजनांचं आज या कृषी दिनी आम्ही कार्यक्रम पार पडलेले आहेत। या कार्यक्रमासाठी आदरणीय खासदार साहेब धैर्यशील दादा पाटील हे स्वतः उपस्थित राहून, ते स्वतः शेतकरी आहेतच परंतु शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आपली शेती वाचवण्यासाठी ते इथे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। या कृषी दिनी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि सर्व आयोजकांचं मी इथे आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। आज 1 जुलै मान्य कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कृषी दिन साजरा होतोय। पंचायत समिती पेन आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीनं माहिती, विविध योजनांची या ठिकाणी माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली
या योजनांचा लाभ अधिकाऱ्यांनी व्यवस्थितरित्या लाभधारकांना द्यावा. राजकीय आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत आणि योग्य लाभार्थींपर्यंत कसा पोहोचेल याची सुद्धा या ठिकाणी काळजी या ठिकाणी घ्यावी. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जगाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याच्या कॅलेंडरचा हा पहिला दिवस असं म्हणायला हरकत नाही. राब वरती आलेले आहेत. पाणी आता धरणीला या ठिकाणी अंकुर धरणीतून फुटायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रसंगी शेतकऱ्याला आणि तुम्हा सर्व मंडळींना कृषी दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि संजय डंगर यांनी स्वतः